दिनांक 2 जानेवारी रोजी श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल इथं पौष यात्रे पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडली। सकाळपासूनच परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। महाराष्ट्रासह कर्नाटक व परिसरातील विविध भागांमधून हजारो भाविकांनी पाल इथं येऊन श्री खंडोबाचं दर्शन घेतलं। पहाटेपासूनच मंदिरात अभिषेक, महापूजा, आरती व धार्मिक विधी सुरू झाले होते। भाविकांनी एळकोट एळकोट जय मल्हारच्या गजरात श्री खंडोबाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। अनेक भाविकांनी नवस्फूर्तीसाठी नारळ, पेढे आदी अर्पण केले। महिलांनी ओटी भरून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। यात्रेनिमित्त पाल गावासह परिसरात मोठा बाजार भरला होता। खेळणी, मिठाई, भेळ, खाद्यपदार्थ, पूजा साहित्य, कपड्यांची दुकानं यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी यात्रेचा आनंद घेतला। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, देवस्थान समिती तसेच स्वयंसेवकांनी चोख व्यवस्था ठेवली होती। वाहतूक नियंत्रण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। कोणत्याही अनुचित घटना न घडता यात्रा शांततेत आणि उत्साहात पार पडली। खंडोबा देवस्थान पाल इथं दरवर्षी पौष पौर्णिमेला होणारी ही यात्रा श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचं प्रतीक मानली जाते। यावर्षीही मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाल्यानं पाल नगरीत भक्ती रसात न्हाऊन निघाली होती। नमस्कार, मी प्रवीण माझेवराक्षे, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील एकीकरण संघाचा राज्याचा अध्यक्ष आणि उंबरज पोलीस स्टेशन हद्दीतील समस्त आमच्या पोलीस पाटील परिवाराच्या वतीनं सर्व ग्रामस्थ आणि यात्रेकरूंना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या अनेक वर्षापासून खंडोबा यात्रेमध्ये सामील होणाऱ्या सर्व भाविकांना एक महत्त्वाची सूचना आहे की प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे आपण तंतोतंत पालन करावे आणि योग्य ते दिशा आणि मार्गदर्शन ठेवून काम आपला स्वतःचा आणि स्वतः येणाऱ्या आपल्या बरोबर भाविकांचा कोणताही दुर्घटना होणार नाही यापासून विशेष असे लक्ष द्यावे आणि आपल्या माध्यमातून सर्व यात्रा कशी सुरळीत पार पडेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत। धन्यवाद सर। नमस्कार, सुहास विलास शितोळे, पोलीस पाटील शेतळवाडी या ठिकाणी आज पालनगरीमध्ये सर्व येणाऱ्या भाविकांचे या ठिकाणी सर्वांचे स्वागत होत आहे। या ठिकाणी पाल ग्रामपंचायत असो, पोलीस स्टेशन उमरज असो, ग्रामपंचायत पदाधिकारी असो यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी पालनगरीत त्यांचं सर्वांचं स्वागत होत आहे। या ठिकाणी सेवा, प्रशासकीय सेवा देण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी असतील, महसूल विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस विभागाचे कर्मचारी असतील किंवा अन्य अग्निशामक दलाचे कर्मचारी असतील या ठिकाणी तत्पर आहे आणि सर्व प्रशासनाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना, सर्व महिलांना एक सूचना करण्यात येते की सर्व महिलांनी आपले दागदागिने, मौल्यवान वस्तू सांभाळायची आहे। लहान मुलं आहेत, लहान मुलांची पण जबाबदारी आपण घ्यायची आहे व आपली यात्रा ही उत्साहात व शांततेत व समाधानात पार पाडायची आहे। जर आपल्या शेजारी कुणी अनोळखी व्यक्ती व कुरूचित प्रकार करणारा माणूस जर आपल्याला आढळला तर त्यासाठी उमरज पोलीस स्टेशनने आवाहन केलेलं आहे की अमुक 102 नंबर डायल करायचा आहे आणि त्यासाठी प्रशासन सज्ज आहे। या ठिकाणी उमरज पोलीस स्टेशनचा हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी पोलीस पाटलांनी महत्वाची जबाबदारी पाडण्यासाठी या ठिकाणी खंडोबा देवस्थानच्या पायथ्याशी देवाच्या सेवेसाठी या ठिकाणी पोलीस पाटील उमरजचे मसूर व पाल या ठिकाणी सज्ज आहेत। एवढंच बोलतो, धन्यवाद। नमस्कार, मी पोलीस पाटील शंकर गाडगे, उमरज कराड उत्तर तालुका अध्यक्ष। आज पाल यात्रेनिमित्त सर्व भाविकांना सुरक्षित देण्यासाठी, सेवा देण्यासाठी उमरज पोलीस स्टेशन अंतर्गत व ताळे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस पाटलांचे पाल नगरीमध्ये ते स्वागत करीत आहेत। तसेच सर्व भाविकांना पोलीस पाटील यांच्या मार्फत सर्व आवाहन करण्यात येत आहे की आपापली सर्व लहान मुले असतील, आपले मोबाईल असतील याची सर्व जणांनी आपली जबाबदारी घ्यायची आहे। मौल्यवान वस्तू असतील चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन सातारा पोलीस या प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। तरी सर्व पोलीस पाटील आज
पाली येथे खंडोबा यात्रेनिमित्त सेवा देण्यासाठी कराड उत्तर मधील उमरज पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील आज हजर आहेत. त्यासाठी आणि येणाऱ्या सर्व भाविकांना पाल यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दरवर्षी आणि महासाई देवी यांचा जानेवारी महिन्यात सोहळा पाल या ठिकाणी असतो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी फार मोठी यात्रा भरत असते. सजलेले सर्व भाविकांना यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा देवस्थान समिती करते सर्व भाविक भक्तांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आहे आणि त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येते.